इसके ऊपर होगा होगा। तो लास्ट वीक भी हम आए थे तो बोले होगा, ये वीक भी आए तो बोले होगा। तो कब होगा? ये कल्याण से आए हैं बेचारे, कल्याण से आए तो ये इतने परेशान है, 1 बजे से आके बैठे हैं यहाँ पर, क्योंकि इनको डर है कि इनका वोटिंग राइट्स, इनका SIR नहीं हो रहा है। तो ये चीज़ मुद्दा है, तो मैं ताकि लोगों को मालूम पड़े। तो अभी 29 तारीख का लास्ट डेट है, फिर उसके बाद आपका यादी, प्रारूप यादी निकलेगा, फिर उसके बाद यादी निकलने के बाद जिसका इसका नाम नहीं आएगा वो धावपल होगा। लोग भागेंगे यहाँ वहाँ, भागेंगे धरेंगे कि मेरा वोटर ID कट गया, नाम कट गया, ये हो गया वो हो गया। और आजकल रीडेव्हलपमेंट में ये सब बहुत चल रहा है। हे धावपळमध्ये ना माणसाचा अपघात झाला, यांना काही पडली नाही, काय माणूस मरो या जगो काय। आता आम्ही गेल्या आठवड्याभरापासून आम्ही या ठिकाणी येतोय जातोय, परंतु ह्या ठिकाणी जे उपजिल्हाधिकारी बसतात, निवडणूक अधिकारी, ते या ठिकाणी भेटायला तयार नाहीत। आता काल या ठिकाणी थोडासा आम्ही गदारोळ केला, या ठिकाणी थोडंसं वातावरण गरम करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला आज ते येऊन या ठिकाणी बसलेले आहेत आणि आज ते आम्हाला भेटले। सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष होतं की काय, असा प्रश्न निर्माण होतो। कारण प्रत्येक राजकीय पुढारी आज स्वतःच्या पार्टीचे झेंडे घेऊन, स्वतःच्या पार्टीचं मी आज अमुक केलं, मी आज तमुक केलं, हे सगळं सांगण्यासाठी व्यस्त आहे। लोकांचा विषय आहे, जी लोक बेघर झालेली आहेत, आज ह्या ठिकाणी 25-25 वर्ष झाली लोक बेघर आहेत। घरात पाणी नाही आलं तर आम्ही खोली मालकालाच विचारणार, बाबा पाणी नाही येते, आम्ही काय आमदाराला जाऊन सांगणार आहे, नगरसेवकाला जाऊन सांगणार आहे? मग ही कोणती भाषा आहे? तुम्ही काय वापरता? तुम्ही डोकं वापरता की नाही वापरत? हे कोणते रिप्लाय तुम्ही देता की नाही तुम्ही तिकडे जाऊन मतदान करा? म्हणजेच काय, आमचा मतदानाचा अधिकार हा आहेच। नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुंबईसह अनेक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मतदार यादींची पडताळणी किंवा मतदार यादींमध्ये नोंदणी किंवा आपण त्याला म्हणतो SIR ही प्रक्रिया चालू झाली आहे। परंतु हे होत असताना या ठिकाणी अनेक विभागांमध्ये कुठेतरी गोंधळ उडाला आहे। नेमका हा विषय काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे वरईचे पदाधिकारी आहेत आणि त्यासोबत इथे वरईतील काही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। वरई हब मतदान केंद्र आपण म्हणू शकतो की इलेक्शन कमिशनचं एक छोटं कार्यालय या ठिकाणी आहे। वरई हब या ठिकाणी आपण आलेलो आहोत, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। आपल्यासोबत मनोज पांडियन आहेत। मनोजजी, काय सांगाल आपण? मनोज पांडियन है। आज हम लोग यहाँ पर आए थे SIR के बारे में। और वर्ली में जैसा जीजा माता है, मरियम्मा नगर है, सूबेदार नगर है, ब्रिडी चाले, ये काफ़ी 50% के ऊपर रीडेवलपमेंट में गया हुआ है। तो यहाँ पर मैं देख रहा हूँ, मैं भी लोगों के साथ घूम रहा हूँ, BLO के साथ घूम रहा हूँ, सब कर। तो यहाँ पर लोगों की चिंता बड़ी है इसके भाई हमारा नहीं हो रहा है, SIR नहीं हो रहा है, हमारा घर टूटा है, हमारा SIR नहीं हो रहा है। तो इसके विषय में आज हम यहाँ पर हब हाउस में, इंजीनियरिंग हब हाउस में डेप्यूटी कलेक्टर महेश जी से आके मिले, इनसे बात करके उनको हमने अपना निवेदन दिया है कि ये जो है यहाँ पर जो रीडेवलपमेंट का इतना लोगों का जो अफेक्टेड हो रहे हैं, तो उनके बारे में क्या है। बट वी आर नॉट सेटिस्फाइड, हमको प्रॉपर आंसर नहीं मिला है, क्योंकि उनके पास ही आंसर नहीं है हमको देने के लिए। तो इसलिए हम लोग निराश होकर बाहर निकले हैं कि हमको इसका हमारा आंसर नहीं मिला है। आज जीजा माता में 4,500 टेनेंट है, मरियम्मा नगर में 1500 से ऊपर टेनेंट है। तो ये सब वोटिंग राइट्स इनका किधर जाएगा? तो मुझे ऐसा डर है कि शायद इनका वोटिंग राइट्स छीन ना जाए। तो इसके ऊपर क्या प्रोविज़न है, इसके बारे में हम चर्चा करने आए थे। तो मगर उनके पास आंसर नहीं है, वो हमको यही बोल रहे, आश्वासन दे रहे कि इसके ऊपर होगा होगा। तो लास्ट वीक भी हम आए थे तो बोले होगा, ये वीक भी आए तो बोले होगा। तो कब होगा? तो यही मैं बाकी सब लेकिन होगा तो क्या होगा? होगा तो ये बोल रहे कि अभी तक कुछ होगा नहीं हुआ है, कि हमने ऊपर EC के हाथ में है, फिर वो बड़ा प्रोसीजर है, हमारे हाथ में नहीं है। तो कैसा होगा? तो बोलते वो लॉ में उसमें कुछ अमेंड करना पड़ेगा प्रोविज़न। तो वो बड़ा प्रोसीजर है, उनके बातों से ऐसा हमको लगा कि ये बड़ा प्रोसीजर है। तो ये कैसा होगा कि वी आर ऑल्सो कन्फ्यूज़ कि कैसा होगा। तो इसके लिए कैसा है कि मैं मेरे आपके माध्यम से, आपके चैनल के माध्यम से मैं और भी अन्य लोगों को ये निवेदन करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ कि प्लीज़ इस पर थोड़ा गंभीरता से देखिए, क्योंकि यहाँ पर लोग परेशान हैं। अभी जैसा लोग जीजा माता के हैं, मरियम, लोग परेशान है, भाग रहे, इधर उधर भाग रहे, कहाँ से उन लोग को जो टेम्प्रेरी शिफ्टिंग मिला है वो लोग वहाँ से आ रहे हैं। अब जैसा मेरे बाजू में एक है, ये कल्याण में, ये जीजा माता में रहते हैं, ये कल्याण से आए हैं बेचारे, कल्याण से आए तो ये इतने परेशान है, 1 बजे से आके बैठे हैं यहाँ पर, क्योंकि इनको डर है कि इनका वोटिंग राइट्स, इनका SIR नहीं हो रहा है। तो ये चीज़ मुद्दा है। तो मैं बाकी अन्य पार्टियों से भी रिक्वेस्ट करता हूँ कि आप भी इसके ऊपर आइए, निवेदन दीजिए, ताकि सब मिलके इसके ऊपर कुछ एक सलूशन निकलना चाहिए। बस यही 2 बात बोलना है बस। और ये मेरा लेटर है
ये जो मैंने लेटर दिया है निवेदन, हमारे सब मिलके हमने साथ में और आशा है कि इसका जवाब प्रॉपर हमको अच्छा से मिल जावे और लोगों का इसमें भला हो, लोगों की राइट्स, वोटिंग राइट्स नहीं छीना जाए बस। नहीं, लेकिन एग्जैक्टली आपकी चर्चा क्या हुई अंदर? चर्चा इस विषय में हो कि इसके बारे में आपने क्या सोचा है। तो वो बोले कि 5 तारीख तक आपका है, 5 तारीख के बाद जिसका नाम नहीं आएगा तो उसके ऊपर हम बड़ा वो रखेंगे, हियरिंग रखेंगे। तो हमने उनको यही बोला हियरिंग रखेंगे तो जब भी तो ये विषय आएगा कि आप इधर जीजा माता आपका घर टूट गया है, ये तो बोले आप घर टूट तो जब भी आपको डॉक्यूमेंट्स लाना पड़ेगा। तो डॉक्यूमेंट्स लाना पड़ेगा तो मैं बोला पहले आप ये चीज़ के बारे में लोगों को अवगत कीजिए, बताइए उनको, या वर्बली बोलिए या रिटर्न में कुछ दीजिए ताकि लोगों को मालूम पड़े। तो अभी 29 तारीख का लास्ट डेट है, फिर उसके बाद आपका प्रारूप यादी निकलेगा, फिर उसके बाद यादी निकलने के बाद जिसका इसका नाम नहीं आएगा वो धावपल होगा, लोग भागेंगे यहाँ वहाँ, भागेंगे डरेंगे कि मेरा वोटर आईडी कट गया, नाम कट गया, ये हो गया वो हो गया। और आजकल रीडेवलपमेंट में ये सब बहुत चल रहा है। तो वही सब हमको उनको बताने आए थे कि भाई ऐसा ऐसा है सर, इसके ऊपर आगे जब ये सब प्रॉब्लम्स होगा तो कैसा आप उसको हैंडल करेंगे। और लोगों का नाम नहीं कटना चाहिए, काफ़ी लोगों का नाम नहीं कटना चाहिए, लोग वंचित, अपने वोटर आईडी के राइट से वंचित नहीं होना चाहिए। मेरा यही है कि बस यही सब हम बोलने के लिए, हम उनसे चर्चा करने के लिए आए थे। मी राजू गायकवाड, मी वर्ली जिजामातामध्ये राहत होतो। मी आता कल्याणला राहायला गेलो, तिथून येताना माझा गाडीखाली एक्सिडेंट होणार होते, माझे 2 पायच कट होणार होते। आता ह्या ऑफिसमध्ये आले, 29 तारीखची तारीख लास्ट दिली, 29वरनं आता बोलतात ते 5 तारीखला। म्हणजे धावपळमध्ये ना माणसाचा अपघात झाला, यांना काही पडली नाही, काय माणूस मरो या जगो, काय आमची घर असूनसुद्धा हे बोलतात डॉक्युमेंट आणा, असं करा तसं करा। आम्ही या धावपळमध्ये असाच मृत्यू बघायला भेटणार आम्हाला। सदर विषयामध्ये ॲक्च्युली काल आम्ही आलो, याच्या आधी आम्ही BLOंना फोन केला होता, जे साळवी नावाचे BLO आहेत आमच्या प्रभाग क्रमांक 196मधील 196 मतदार यादी क्रमांक 13मध्ये। त्यांना संपर्क केला असता त्यांनी असं सांगितलं की बाबा सदर ठिकाणी वरळीमध्ये डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि असं असताना डेव्हलपमेंटमध्ये ज्या लोकांची घरं तुटलेली आहेत त्या लोकांच्या SIR बाबतची प्रक्रिया थांबवण्यासाठी सांगितलेली आहे। तर त्याचं कारण काय असं विचारलं तर ते सांगतात आम्हाला वरिष्ठांनी तसे आदेश दिलेले आहेत। तर आदेशाबाबत आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना आम्ही विचारलं बाबा आदेश तसे असतील, काय सूचनापत्र वगैरे असतील तर तसं तुम्ही आम्हाला दाखवा, सांगा, ग्रुपमध्ये आम्हाला टाका, आम्ही त्याबाबत अवेअर राहू, किंवा त्यांना कधी करणार आहेत, कसं काय करणार आहे त्याचं नोटिफिकेशन एखादं द्या। ते म्हणाले तसं नाही, आमच्याकडे सगळे तोंडी आदेश आहेत। आता आम्ही गेल्या आठवड्याभरापासून आम्ही या ठिकाणी जातो आहे, परंतु ह्या ठिकाणी जे उपजिल्हाधिकारी बसतात, निवडणूक अधिकारी, ते ह्या ठिकाणी भेटायला तयार नाहीत। आता काल या ठिकाणी थोडासा आम्ही गदारोळ केला, या ठिकाणी थोडंसं वातावरण गरम करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला आज ते येऊन या ठिकाणी बसलेले आहेत आणि आज ते आम्हाला भेटलेत। आता अशा परिस्थितीमध्ये आमचा त्यांना एकच प्रश्न होता की तुम्ही मागील काही महिन्यांपासून तुम्ही मॅपिंगची प्रक्रिया राबवलीत। मॅपिंग करताना तुमचे BLO जे आहेत ते तुमचे BLO प्रत्येक एरियामध्ये जाऊन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पकडून त्यांच्या स्थानिक जे काही लोकांचे रहिवाशांचे ग्रुप्स असतात, व्हॉट्सअप ग्रुप, त्या ग्रुपमध्ये ते स्वतः BLO हजर राहून त्या ठिकाणी लोकांना सूचना देऊन माहिती घेत होते, त्यांना रिक्वेस्ट करत होते की बाबा तुम्ही तुमचं मॅपिंग करून घ्या, 2002च्या मतदार यादीतलं तुम्ही नावं शोधा, त्यांचे सिरियल नंबर सांगा, आम्हाला पाठवा। ते सगळं मॅपिंग करून घेतलं। मग आता मॅपिंग करून घेतल्याच्या नंतर कोणता असा विषय राहतो की मॅपिंग जर समजा एखाद्या नगरामध्ये 100% मॅपिंग लोकांनी केलं, काही मेले असतील त्यांनी नसेल केलं, काही सोडून विकून गेले असतील त्यांनी नसेल केलं, परंतु जे अस्तित्वात या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये मतदार करणाऱ्या मतदारांनी खरोखर प्रामाणिकपणे मॅपिंग केलेलं असेल तर अशा मॅपिंग केलेल्या लोकांचं जाणीवपूर्वक आता कुठेतरी नाव वगळण्याचा डाव चाललेला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो। अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारल्याच्या नंतर ते निवडणूक अधिकाऱ्यांना त्याचं उत्तर येत नाही की तुम्ही मॅपिंग करत असताना तुमचे BLO सर्वांपर्यंत पोहोचले, मग आता अडचण काय तुमच्या BLOला सर्वांपर्यंत पोहोचण्याची, की तुम्ही हे जे सांगताय की रिडेव्हलपमेंट ज्या नगरामध्ये सुरू आहे, ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट सुरू आहे तिथे होणार नाही, जे लोक वरळी सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत त्यांचा एक हाही मुद्दा नोटीस करण्यासारखा आहे की वरळी सोडून इतर ठिकाणी जे स्थलांतरित झालेले आहेत त्यांचं तर होऊच शकत नाही। एक वेळ आम्ही ही शाश्वती देतो की वरळीमध्ये जे राहत आहेत, जे भाड्याने वरळीमध्येच राहत आहेत त्यांचं कदाचित एक वेळ होईल, पण त्याचंही अजून त्यांच्याकडे नोटिफिकेशन नाही, म्हणजे त्याच्यावरही क्लिअरन्स नाही आहे। तर अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या ठिकाणी अनागोंदी कारभार चाललेला आहे। ह्या ठिकाणी इतका मोठा अनागोंदी कारभार होत असताना
सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष होतं की काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण प्रत्येक राजकीय पुढारी आज स्वतःच्या पार्टीचे झेंडे घेऊन स्वतःच्या पार्टीचं मी आज अमुक केलं, मी आज तमुक केलं, हे सगळं सांगण्यासाठी व्यस्त आहे. आज जर आपण सोशल मीडिया पाहून उघडून पाहिलं तर प्रत्येकजण कुठे ना कुठे काहीतरी करतो आणि ते सगळं दाखवण्यासाठी मग्न आहे. परंतु ह्या इतक्या मोठ्या लोकांच्या समस्येवरती आणि इतक्या मोठ्या गंभीर प्रश्नावरती ह्या लोकप्रतिनिधींना असतील किंवा राजकीय कार्यकर्ते असतील, यांना ह्या ठिकाणी त्यांची दखल घेणे ही कुठंतरी त्यांची प्रायोरिटी होती, परंतु ती घेताना दिसत नाही आहेत. तर माझी त्या सर्व पदाधिकाऱ्यांना असेल, राजकीय नेत्यांना असेल, सगळ्या पुढाऱ्यांना असेल, माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या विषयामध्ये पर्सनली वैयक्तिक लक्ष घाला. आज जसं मनोज भाईंनी या ठिकाणी पत्र दिलं तसं तुम्हीही पत्र द्या. आता तुम्ही जर म्हणाल की नाही आम्ही पत्र दिलेलं आहे, याच्या आधी पत्र दिलेलं आहे, तर मग तसं मग आम्हाला माहितीच्या अधिकाराखाली विचारावं लागेल, बाबा तुम्ही पत्र दिलं की नाही दिलं. तुम्ही उगाच लोकांचे पुळके आणू नका की बाबा आम्ही वरळीकरांच्या सेवेसाठी तत्पर असतो, रात्रंदिवस आम्ही वरळीसाठी असतो, वरळीतल्या लोकांसाठी असतो. मग आज हा वरळीतल्याच लोकांचा विषय आहे. जी लोक बेघर झालेली आहेत, आज ह्या ठिकाणी 25-25 वर्ष झाली लोक बेघर आहेत, बाहेर कुठेतरी राहतात आणि मतदानाला मात्र वरळीत येतात. अशा परिस्थितीमध्ये आज कुठेतरी त्यांना ह्या ठिकाणाहून एक तर बेघर तर झालेलेच आहेत, दुसरी गोष्ट मतदान यादीतून सुद्धा तुम्ही वगळताय. म्हणजे तुम्ही त्यांचं संपूर्ण अस्तित्वच तुम्ही पुसून टाकायच्या मागे लागलात की काय, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नावरती कोणीतरी उत्तरं द्यावी समोर येऊन. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. अधिकारी म्हणतात आमच्या हातात नाहीत, कायद्यात दुरुस्त्या कराव्या लागतील, संविधानाला अधिकार आहेत, संविधान सभेला अधिकार आहेत, संसदेला अधिकार आहेत, असं अधिकारी स्पष्ट म्हणत आहेत. मग आता ह्या अशा उत्तरांमधनं नक्की निकाल काय काढावा. मग संसदेला जबाबदार धरावं काय या विषयासाठी? संसदेला जबाबदार धरावं लागेल, कारण का ही सगळी प्रक्रिया जी राबवते केंद्र सरकार राबवते. मग केंद्र सरकार अशी ढिसाळ प्रक्रिया का राबवते? केंद्र सरकारला माहीत नाही का पूर्ण भारतामध्ये तुम्ही म्हणता प्रगतशील भारत आहे, पूर्ण भारत प्रगतशील होतो आहे, पूर्ण रिडेव्हलप होतो आहे, नवीन भारत तयार होतो आहे. मग नवीन भारत तयार होताना कोणाला तरी विस्थापित करून पुन्हा प्रस्थापित करायचं आहे, तर मग विस्थापित केलेल्यांना तुम्ही पुसूनच टाकायच्या मागे लागलाय काय? हा प्रश्न आहे ना. तुम्ही त्यांच्यासाठी तुम्हाला काही नियोजन करता आलं असतं आधी आणि ते केलं असतं तुम्ही, तर आज ही परिस्थिती निर्माण नसती झाली. हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही जर ही सगळी प्रक्रिया राबवताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या पहिलीच काळजी घ्यायला पाहिजे होती. आज आम्हाला ही इतकी मोठी समस्या आहे की आता आमच्या नगरातली बहुसंख्य लोक बाहेर आहेत. काही लोक वरळीत राहत आहेत, काही लोक बाहेर आहेत. मग आता त्यांनी वरळीसाठी मतदान करायचं नाही. अधिकारी म्हणतात ठीक आहे ना, ज्या ठिकाणी राहिला आहेत त्या ठिकाणी तुम्ही मतदार यादीत नाव नोंदवा. अरे बाबा, आम्हाला वरळीसाठी आमदार निवडून द्यायचा आहे, खासदार निवडून द्यायचा आहे. आम्ही आता जर समजा कल्याणमध्ये कोणी राहत असेल, कोणी बदलापूरमध्ये राहत असेल, कोणी इकडे तिकडे पुण्याला म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की आम्ही मूळ वरईकर भूमिपुत्र आहोत, तर आम्हाला मतदान इकडे वरईतच करायचा अधिकार मिळाला पाहिजे. बरोबर आहे ना. वरळीकर आहोत आम्ही, जन्मतः आम्ही वरळीकर आहोत. तर आम्ही आता तात्पुरत्या लेवलला, आता आम्ही तुम्ही सांगाल आम्हाला दादर मध्ये जाऊन तुम्ही आमदारकीची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, तिथे तुम्ही तिकडे मतदान करा. मग तिकडचं मतदान करून आम्ही तिकडे निवडून देऊन आमच्या समस्या तिथल्या नाहीच आहेत ना स्थानिक, कारण आम्ही कितीही केलं तरी तिथे पुरता आपण तिथे राहणार आहोत. बरोबर, आमच्या स्थानिक समस्या तिथल्या नाहीच आहेत. आम्ही भाडोत्री, घरात पाणी नाही आलं तर आम्ही खोली मालकालाच विचारणार बाबा पाणी नाही येतं आहे. आम्ही काय आमदाराला जाऊन सांगणार आहे, नगरसेवकाला जाऊन सांगणार आहे? मग ही कोणती भाषा ही तुम्ही काय वापरता? तुम्ही डोकं वापरता की नाही वापरत? हे कोणते रिप्लाय तुम्ही देता की नाही तुम्ही तिकडे जाऊन मतदान करा? म्हणजेच काय, आमचा मतदानाचा अधिकार हा आहेच. प्रथमतः आम्ही भारतीय आहोत आणि पहिला अधिकार आमचा मतदानाचा अधिकार आहे, जो संविधानाने आम्हाला दिलेला आहे. मग ही कोणती भाषा तुम्ही वापरता की नाही तुम्ही जिकडे राहता तिकडे मतदान करा? हा काय अर्थ आहे? आम्हाला आमदार असेल, खासदार असेल किंवा नगरसेवक असतील, हे आम्हाला वरळीतून निवडून द्यायचे. आम्ही ज्या राहतो प्रभागात त्या प्रभागातून निवडून द्यायचे. तर आम्ही कुठेही जरी राहायला गेलो तर तिकडे नाव नोंदवा, म्हणजे हे काय उत्तर झालं? म्हणजे हे उपजिल्हाधिकारी आहेत, हे उपजिल्हाधिकारी आता त्यांना काय वरून इन्स्ट्रक्शन आहेत आणि ते इन्स्ट्रक्शन आहेत म्हणून बोलतात की स्वतःच काहीतरी पर्याय काढतात, तर ते कळत नाही. मेरा नाम फ़हीम है. मैं खुद ये इलेक्शन कमिश्नर को 2 तारीख से कंटिन्यू कंप्लेंट डाल रहा हूँ कि जो लोग रीडेवलपमेंट में जिन लोग का घर गया है, टूट गया है, तो वो लोग दूसरी जगह शिफ्ट हुए, तो वो लोग का ये SIR का प्रोसेस कैसा होगा. मैं खुद इधर ये ट्विटर पे ट्वीट कर रहा हूँ. ये देखो, ये सब लोग को बड़े बड़े जितने भी CM को भी मैंने टैग किया था इसमें, और उनको भी पूछा. 2 तारीख से हमारा ये प्रोसेस चालू है, लेकिन किसी का भी कोई रिप्लाई नहीं है. और दूसरी बात, जो हम लोग जो शिफ्ट हुए, हम लोग परमानेंट शिफ्ट नहीं हुए, हम लोग टेम्पररी पर्पस के लिए शिफ्ट हुए. वापस हम लोग अपने एरिया में आएंगे, ठीक है.
तो जब हमको वापस अपने एरिया में आना है और ये लोग बोलते हैं कि आपको अपना एड्रेस चेंज करना पड़ेगा, जहाँ पे रहते हैं प्रेजेंटली वहाँ से आपको SIR एनुमरेशन का फॉर्म भरना पड़ेगा। तो बहुत सारे घर के जो मालिक रहते हैं वो लोग को भी ऑब्जेक्शंस होता है कि हमारे एड्रेस पे आप लोग अपना डॉक्यूमेंट्स मत बनाओ। तो उसमें जो इम्पैक्ट लोग होंगे वो लोग क्या करेंगे, और इसका हम लोग इनिशिएशन आज 30 जून से ले रहे हैं, लेकिन कोई ये लोग के पास प्रॉपर आंसर नहीं है। अब बड़े बड़े अधिकारी है, IAS है और जो भी बड़ी बड़ी अथॉरिटीज़ है, ये लोग के पास प्री प्लान होता है। ये लोग जब DCPR 2034 बना सकते हैं, ये आगे का इतना सोच सकते हैं, तो ये SIR का प्रोसेस जो मुंबई में रीडेवलपमेंट हो रहा है, इस चीज़ में ये लोग ने प्लान क्यों नहीं बनाया? और अगर प्लान बनाया तो कुछ ऑफिशियल अनाउंसमेंट नहीं है ये लोग का, कुछ भी ऑफिशियल अनाउंसमेंट नहीं किया है। कोई किसी को अवेयरनेस नहीं है कि क्या होगा, जो लोग रीलोकेट हुए दूसरी जगह पे, वो लोग का किस तरीके से होगा SIR का प्रोसेस, वो लोग को क्या करना है, कोई ऑफिशियल अनाउंसमेंट नहीं है। मेरा ये स्पेशल क्या नाम है रिक्वेस्ट है टू द CM ऑफ महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस जी को कि वो काइंडली इस विषय में थोड़ा चर्चा करें और इसका है ना सही से समाधान निकाले, ताकि जो लीगल वोटर्स है इम्पैक्ट जो हो रहे हैं वो लोग अपनी वोटिंग राइट्स को सेव करें और सभी लोगों का नाम ECR या जो अपना SIR का प्रोसेस है, जो लीगल वोटर्स है उनका नाम आना चाहिए। थैंक यू। स्वप्नील गायकवाड. आता जसं आपण बघितलात की सगळ्यांचंच आता सगळ्यांविषयी चर्चा केली. विजय कांबळे साहेबांनी विषय चर्चा केली, नंतर आमचे मनोजजी त्यांनी आपलं निवेदन आजचं दिलं. त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच या आतला निवडणूक आयोगाकडे अधिकारीकडे आम्ही बसलो होतो. त्यातून आमचं कुठलंच समाधान झालेलं नाही. SR हा जो कायदा काढतायत त्याच्यामध्ये अजूनपर्यंत लोकांपर्यंत कुठलेच ह्या ठिकाणी माहिती गेलेली नाही. आत्ताच आपण बघितलं ते रवी गायकवाड म्हणे हे कल्याणवरून इकडे आले. हे कल्याणवरून राहायला हे टेनन आहेत जिजामाताचे. आज तुम्ही बघत आलात की ते व्यक्ती इथं कशी हुमऱ्या घामरे आली, त्यांचा संताप व्यक्त केला. त्या संतापामुळं आज त्यांचा जीवितहानी झाली असती. तर असे बरेचसे विषय आहेत. या CM साहेबांच्या नेतृत्वात हे जे गोष्टी आता या कमिटी करत आहे, या कमिटीने ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. इथले जे लोक आहेत जे आता 90% वरली डेव्हलप होते आहे, 90% डेव्हलप नावाखाली जर इथले मतदार यादी जर पुसली जात आहे तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे, मी तर असं म्हणेल. कारण का इथे जे लोक आहेत ते परत इथं राहायला येणार आहेत. हे काही कुठे गेलेले नाही आहेत. त्या तात्पुरत्याकरता हे लोक इथं गेलेले आहेत. 2-2 वर्ष 3-3 वर्ष हे लोक बाहेर राहते, ॲग्रीमेंट करून जे बाहेर राहत आहेत ते परत इकडे येऊन राहायला येणार आहेत इकडे. आता अधिकाऱ्यांकडे असे बोलत होते की तुम्ही तिथले मतदार व्हा. अरे आम्ही तिथले मतदार कसं होऊ जर लोक इथं राहायला आहेत आणि इथले आता गेले 40-50 वर्षापासून इथे लोक राहत आहेत. तिथे सोडून ते तिकडे कसे मतदान करणार? हे कुठल्या नावाखाली काय होत आहेत नाही, काहीच गोंधळ चालू आहे. 5 तारखेपर्यंत हे आम्हाला आश्वासन आता काहीच आम्हाला पटत नाही आहे. हे जी काही सांगतायत अधिकारी की आम्हाला गाईडलाईन्स नाही आहे ना, तुम्ही वरती वरिष्ठांसंग बोला ना, आम्ही वरती CM साहेबांची आमच्या चर्चा चालू आहेत. ह्या नावाखाली टोटली मला असं वाटतं आहे आणि आम्हाला तर आता दाद शक्यता असं वाटते हा जो पुरावा आहे हा पुसले जाण्याची शक्यता आम्हाला यात व्यक्त वाटते. हे आम्हाला सगळ्या सामाजिक पार्टींना, कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगणे, सगळ्याच पक्षांना लोकांसाठी एकत्र या. इथं जर उद्या जर काय वेगळे चेंजेस बघायला भेटले, हे आपल्याला वेगळंच काहीतरी कारस्थान होण्याची या शक्यता इथं वाटते मला. तर मला सांगणं आहे आता मनोजजींनी पुढाकार घेऊन लोकांसाठी इथपर्यंत पत्र दिलं. मला असं वाटत नाही की काही कित्येक लोकांनी इथं पत्र दिलं असेल असं. तर मला सगळ्यांना सांगणं आहे की या ठिकाणी या, सगळ्यांनी एकत्र होऊन इथं लोकांसाठी एकत्र येऊन आपण पत्र देऊन इथं या लोकांना न्याय द्यायचं काम करू. ही जी गोष्ट पुढे होत आहे ही गोष्ट मला नाही वाटत की लोकांनी आपला पक्ष बाजूला ठेवून लोकांसाठी आलं पाहिजे आपण एकत्र. ही जी आता चाललेली SRच्या नावाखाली हे लोक जे आपण जे पुढची जे काही मोजणीचा विषय साईडला करतायत, इथं सांगतायत की आम्हाला ह्या ठिकाणी आम्हाला वरती कुठले आदेश दिलेले नाहीत. तर मला विनंती राहील सगळ्यांनाच आपण पक्षपात साईडला ठेवून आपण लोकांसाठी एकत्र आलं पाहिजे. आणि इथं किती लोकांनी निवेदन केलं त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांना आपण प्रेशराईज करून इथं या ठिकाणी सगळ्यांना एकत्र आपल्याला न्याय दिला पाहिजे. ह्या सर्व प्रकरणी लोकांना म्हणजे रहिवाशांना वरळीतील खास करून ज्या झोपडपट्ट्यांमधील किंवा इमारतींच्या पुनर्वसनातील रहिवासी
आणि मतदार, वरळीतले मतदार ते जे इतरत्र स्थलांतरित झाले असतील त्यांना मला खास करून ही विनंती आहे की हा जो ESICने चालवलेला हा जो कार्यक्रम आहे ह्याची कुठेही अवेअरनेस नाही, कुठेही ॲडव्हर्टायझिंग नाही किंवा काही नाही. त्यामुळे मला आपल्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोचावंसं वाटतं आणि त्यांना एक निरोप द्यावासा वाटतो की बाबा तुम्ही आपापल्या स्वतःच्या वैयक्तिक मतदानाच्या अधिकारापासून कुठेतरी वंचित राहत आहात याची कुठेतरी दखल घ्या आणि तुम्ही स्वतःहून खडबडून जागे होऊन या ठिकाणी वरळीत तुम्ही धाव घ्या. खास करून या निवडणूक कार्यालयाला भेट द्या. तुमचं अस्तित्व आहे हे टिकवण्यासाठी, दाखवण्यासाठी तरी इथे या. ही तुम्हाला शेवटची विनंती आहे. यापुढे विनंती होईल नाही होईल सांगता येत नाही. या ठिकाणी हे सर्व सामाजिक कार्यकर्ते कुठेतरी त्रस्त झालेले आहेत. कुठेतरी मतदार यादीतून नाव वजा होऊ शकतं आणि मतदानाचा अधिकार हिरावला जाऊ शकतो, अशा संतप्त भावना या मंडळींनी व्यक्त केलेल्या आहेत. इलेक्शन कमिशन याबाबत कुठेतरी गंभीर नाही आहे किंवा सरकार, केंद्र सरकार या ठिकाणी कुठेतरी गांभीर्याने पाहत नाही आहे असं ह्याच्यातून जाणवतं आहे. उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. या ठिकाणी रिडेव्हलपला गेलेल्या मंडळींना दुसऱ्या विभागात आपण भाड्याने घर घेऊन राहणार आहोत, त्या ठिकाणी मतदान करावं असा आपण कुठेतरी कायद्याचा उल्लेख या अधिकाऱ्यांनी केला होता. या विषयाची आपण हास्यास्पद नोंद घेऊ शकतो असा हा विषय आहे. मतदारांचा अधिकार, मतदान हे प्रत्येक भारतीय नागरिकाचा हा प्रायमरी अधिकार असताना देखील याला कुठेतरी बगल दिली जाते असं जाणवतं आहे. अशा तक्रारी बाहेर येणं हे फार गांभीर्याचा विषय आहे. वरळीकरांना कुठेतरी मतदानापासून वंचित केलं जाऊ शकतं. यामागे कुठे षडयंत्र किंवा राजकारण आहे का अशी शंका तुम्हाला आणि आम्हाला निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरा पर्सन आतिश सुराजसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.